Okay, we are back with a new question. It's exercise 2.2 similarity, and this is the last question. There is a star mark being put just across the question, which indicates that this question is tough and important at the same time. In triangle ABC, we have ray BD bisects angle ABC and ray CE, which is bisecting angle ACB. We have been given that AB is congruent to AC, and we are here to prove that ED is parallel to BC. Now see, एक चीज याद रखो, जब हमें पैरेलल प्रूव करना होगा, देखो दो चीजें मैंने आपको पढ़ाई थी. अगर पैरेलल दिया होगा, देखिए अगर पैरेलल दिया होगा तो बाय बीपीटी आप क्या बोलोगे, रेशियो इक्वल है. आप रेशियो लिखोगे, राइट. इफ द लाइंस आर पैरेलल देन रेशियो एग्जिस्ट. रेशियो लिखते हो आप. अगर लाइंस पैरेलल है तो हम लोग रेशियो लिखते हैं. इसका उल्टा देखो क्या है, अगर रेशियो है हमारे पास, हम लोग ने लाया कहीं से रेशियो इक्वल, तो बाय कन्वर्स ऑफ बीपीटी, कन्वर्स ऑफ बीपीटी हम लोग क्या बोलेंगे, लाइंस कैसा है, पैरेलल है. आई हैव टॉट यू 2 थियरम्स. वो लेक्चर रिकॉर्डेड भी रहेगा, यूट्यूब पे भी रहेगा. अगर आप भूल रहे हो तो एक बार जाके देख लो, ठीक है. जो भी एब्सेंट था बीमारी की वजह से, वॉट एवर द रीजन इज, आप यूट्यूब पे जाके देख सकते हो. कैन चेक माई वीडियोज देयर. मैंने आपको अलग से डिटेल में पढ़ाया था. इफ लाइंस आर पैरेलल वी कैन राइट अ रेशियो, इसको बोलते हैं बीपीटी थ्योरम. लेकिन अगर रेशियो हमारे पास है, कहीं से रेशियो आया हमारे पास, तो बाय कन्वर्स ऑफ बीपीटी हम लोग क्या बोलेंगे, लाइंस कैसा है, पैरेलल. यहां पर लाइंस को पैरेलल प्रूव करना है. आपल्याला लाइनला पैरेलल प्रूव करायचं आहे. अगर पैरेलल प्रूव करना है तो थियरम कौन सा लगाना पड़ेगा, कन्वर्स ऑफ बीपीटी. कन्वर्स ऑफ बीपीटी याद रखें, कन्वर्स ऑफ बीपीटी लगाना पड़ेगा, तभी हम लोग प्रूव कर सकते हैं कि लाइंस कैसा है, पैरेलल. हाउ टू यूज कन्वर्स ऑफ बीपीटी, कैसे सब चलेगा दिखाते हैं आपको. पहले डायग्राम ड्रॉ करेंगे. ट्राइंगल एबीसी पहले ड्रॉ करना पड़ेगा. देखिए दिस इज ट्राइंगल एबीसी. क्वेश्चन में बोला है कि रे बीडी बाइसेक्ट्स एंगल एबीसी. एबीसी को बाइसेक्ट करने वाला रे है रे बीडी. यहां पर पॉइंट है डी. बाइसेक्ट कर रहा है, ध्यान दो, बाइसेक्ट कर रहा है मतलब यहां पर सिंबल आना चाहिए बाइसेक्टर का. एक तो 2 गोल डाल दो. कोई डाउट है? BD is a bisector of ABC. This has been given to you. Ray C is the bisector of angle ACB. CE ड्रॉ करो. ये रहा C. This is point D. ये सिंबल्स रिप्रेजेंट करते कि ये बाइसेक्टर है. डू यू अंडरस्टैंड दिस? मैंने आपको ये बहुत बार बताया है. ऑल राइट, आगे आगे बोला है AB कॉन्ग्रुएंट टू AC एंड प्रूव तो कुछ और ही करना है. नो प्रॉब्लम. जब सब बीपीटी थ्योरम का ही है तो बाइसेक्टर क्या कर रहा है यहां पर, व्हाट इज बाइसेक्टर डूइंग हियर. देखिए जैसे हिंट मिल रहा है आपको वैसे आप आगे बढ़िए. इथे तुम्हाला बायसेक्टर दिला ना, तर तुम्ही बायसेक्टरचा थिअरम वापरा सरळ सरळ, तेव्हा तर रेशियो भेटेल ना तुम्हाला. बायसेक्टरच्या थिअरम मधूनच रेशियो भेटणार तुम्हाला. अभी क्या कर रहा हूं मैं, ध्यान से देखना आप. मैं लिखता हूं वी हैव पीडी इज द bisector of angle ABC by angle bisector theorem. By angle bisector theorem. Come on, tell me angle bisector theorem कैसे लगेगा, कैसे कैसे यूज करना पड़ेगा. BA अपॉन BC. चुकून पण BE नका म्हणू, BA अपॉन BC. इथं लिहायचं BA अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. सिंपल है. BA अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. नक्की कळालंय का? BA ला मी AB पण लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. यालाच मी असं लिहितो, दॅट इज मुद्दाम AB लिहितोय मी, कारण इकडे AB वगैरे वापरलंय. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. रिझल्ट नंबर 1. BD बायसेक्टर होता मित्रांनो, त्याच्यामुळे आपण असं वापरलंय. आता C बायसेक्टर आहे. C जर बायसेक्टर आहे तर थिअरम कसा वापरता येईल, सेम स्टेटमेंट लिहिणार आपण. C इज द बायसेक्टर, CE इज द बायसेक्टर ऑफ अँगल
एसीबी, एसीबीचा बायसेक्टर कोण आहे? सी. सांगा चला बाय अँगल बायसेक्टर थिअरम काय येणार ते? बाय अँगल बायसेक्टर थिअरम. तुम्ही दोघं मिळून प्रयत्न करा रे. इथं कसं लिहिलंय रेशो? सांगा चला पटापट काय आलं पाहिजे गुणोत्तर? बोला, प्रयत्न करा. सी बायसेक्टर आहे, हा सी बायसेक्टर आहे. कोण दुभाजक आहे? कसं लिहिणार रेशो? प्रयत्न कर मित्र. करण खाली बघून प्रयत्न नको करू, खाली उत्तर आहे है ना. खाली बघणार आणि मग मोठा प्रयत्न, तसं नको करू, असेच प्रयत्न कर. बोला काय आलं पाहिजे? सीए अपॉन सीबी, सीए अपॉन सीबी. लक्ष द्या रे दोघं. सीए अपॉन सीबी, सीए अपॉन सीबी, एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी. चेक. डाऊट असेल तर सांगा. सीए अपॉन सीबी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. सीए ला मी एसी लिहू शकतो. का लिहिणार आहे असं मी? कारण इकडे एसी लिहिलंय, काय फरक पडत नाही असं. एसी अपॉन सीबी ला मी बीसी लिहितो इज इक्वल टू ए अपॉन ईबी. कुठं चेंज केलं रे मी फक्त इथं चेंज केलंय आणि इथे पण सीबी ला बीसी लिहिलंय फक्त. सीए ला एसी लिहिलंय, चालतं ना ते? काय प्रॉब्लेम आहे? सीए लिहिलं काय, एसी लिहिलं काय? सीबी ला बीसी लिहिलंय. रिझल्ट नंबर 2. चेक करा दोन्ही रिझल्ट. डाऊट असेल तर मला सांगा पटापट. कुठेही डाऊट असेल तर सांगा. शौर्य डाऊट आहे? बघा टाइम घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आयशा डाउट रहेगा पूछो, महविश डाउट रहेगा पूछो. जिनका मैं नाम ले रहा नहीं हूं ऐसा मत समझो कि तुमको नहीं पूछ रहा हूं मैं, हर एक को पूछ रहा हूं मैं. डाउट रहेगा बोलो. गौरव डाउट आहे का? गौरव नाही, अथर्व ना, अथर्व. हा डाउट आहे का? बघ. ओके, डाऊट असण्यासारखं नाही ऍक्च्युली इथं काय, त्यामुळे नसावा कदाचित डाऊट. आता ह्या दोन्ही रेशो पैकी मी एक रेशो बदलणार आहे. तुम्ही सांगाल तो बदलूया आपण. तुम्ही सांगा कोणता बदलू. का बदलणार आहे हे पण सांगतो, पण एक बदलणार आहे मी. समजा मी याला बदलतोय, मी या एबीच्या जागी काय टाकणार आहे माहिती आहे का? एसी. या एबीच्या जागी मी काय टाकणार आहे? एसी. हे बघा मी इथे लिहितोय, बट AB इज इक्वल टू AC गिवन. AB इज इक्वल टू AC गिवन. AB च्या जागी आपण टाकणार आहोत AC. देअरफॉर फ्रॉम 1, पहिला रेशो इक्वेशन 1 मधला पहिले हाय असं लिहून घ्या. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. आता मी या AB च्या जागी काय टाकणार आहे? AC टाकणार आहे. हे बघा काय येईल मग, सांगा मला आन्सर काय येईल? AC अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. रिझल्ट नंबर 3. मला सांगा याच्याकडे बघा आणि याच्याकडे बघा, काय सेम दिसतंय मला सांगा. आता डावी बाजू सेम आहे का? AC अपॉन BC, AC अपॉन BC. आर्यन मुगरे इकडे चाललंय ना रे? इकडे कुठे बघतोय? हा इकडे बघ, इकडे. AC अपॉन BC, AC अपॉन BC दोन्हीकडे सेम आहे. जर लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड पण काय असते? सिंपल आहे. काय केलंय बघा, सोपं आहे. इक्वेशन नंबर 1 किंवा रिझल्ट नंबर 1 इथं घेतला मी. एबीच्या जागी मी काय टाकलं? AC. तुम्ही याच्याऐवजी हा घेऊ शकता, एसीच्या जागी काय टाका? AB टाका. मला करायचंय काय, हे दोन रेशो इक्वल प्रूव्ह करायचे. का? कारण आता बघा, जर LHS इक्वल आहे तर RHS पण काय असणार? हे बघा डावी बाजू इक्वल आहे की नाही? हा पार्ट बघा, हा पार्ट बघा, सेम सेम आहे. तर डावी बाजू इक्वल असेल तर उजवी बाजू पण काय असते? इक्वलच असते. तर काय लिहिणार आहे मी? फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 AE अपॉन EB इज इक्वल टू काय येईल? AD अपॉन DC. आता ह्या रेशोला डायग्राम मध्ये बघा बरं, बघा जरा डायग्राम मध्ये. AE अपॉन EB बघा बरं का कसं आहे ते. AE अपॉन EB, AD अपॉन DC. हे कधी लिहू शकतो आपण? जेव्हा ED कोणाला पॅरलल असेल
जेव्हा ईडी कोणाला पॅरल असेल बीसीला, बरोबर की नाही? ईडी जॉईन आधीच करायला पाहिजे तुम्ही, ते राहून गेलं माझ्याकडनं. एई अपॉन ईबी, एडी अपॉन डीसी अपन कभी लिखो मला सांगा जरा सगळ्यांनी पटापट. जब लाइंस पैरेलल रहेगा, रेशियो आया हमारे पास, रेशियो से पैरेलल लाइंस तक जाने का यानी कौन सा थ्योरम? कन्वर्स ऑफ बीपीटी, रिमेंबर दिस. ठीक है, रेशियो से पैरेलल लाइन पे जा रहे हो तो लिखना पड़ेगा बाय कन्वर्स ऑफ बीपीटी. ईडी पैरेलल टू, खत्म. राइट द आंसर पार्ट ओनली. फटाफट आंसर पार्ट लिखो खाली, डू इट फास्ट.